मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदर व सोपे भाषण पाहणार आहोत। आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। असे ठामपणे सांगून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे क्रांतिकारी विचारवंत म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला। त्यांना आपण सर्वजण आदराने महात्मा फुले म्हणून ओळखतो। ज्योतिबांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका बनवले। जेणेकरून त्या मुलींना शिकवू शकतील। त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। दीन दलितांच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला। त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना 1888 मध्ये जनतेने महात्मा ही पदवी देऊन गौरव केला। अशा या क्रांतीसूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।